स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। द्विवार्षिक कालावधीसाठी धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी। धुळे जिल्हा वकील संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने दमदार विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे। या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला वकील बांधवांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झालेले आहे। मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालात परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी बहुतांश पदावर विजय मिळवला। विजयी उमेदवारांचे वकील संघाच्या परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। समर्थकांनी फटाके फोडत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला। नवीन पदाधिकाऱ्यांनी संघाच्या विकासासाठी आणि वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच वकील बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। या निवडणुकीमुळे धुळे जिल्हा वकील संघात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली असून आगामी काळात संघाच्या कामकाजात सकारात्मक बदल अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसारमाध्यमांना देण्यात आली। आमच्या बारचे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ तसेच ज्युनियर वकील तसेच महिला वकिलांचं आभार मानतो परिवर्तन पॅनलतर्फे। आणि या विजयामध्ये अनेक वकील महोदय जे आहेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या आणि माझ्या पॅनलच्या विजयामध्ये। आता आमच्या बारचे जे सिनियर आहेत बापूसाहेब MS पाटील, माझे गुरुवर्य बापूसाहेब श्यामकांत पाटील, बी डी पाटील सर, समीर पंडित, वाल्मिक कचवे, देवेंद्र तवर, पुन्हा सुरेश बच्छा, बाबा जोशी आणि जे माझे इतर मित्र आहेत सर्वांचे मनापासून आभार मानतो। कारण माझ्या सर्व मित्रांनी आणि जे इतर सिनियर आहेत ज्युनियर आहेत तसेच महिला पण सगळ्यांनी आमच्या पॅनल निवडून यावं यासाठी प्रचंड कष्ट घेतले, खूप मेहनत केली आणि त्याचं जे फळ आहे की जी मेजॉरिटी आहे आमच्या पॅनलमध्ये निवडून आलेली आहे। आणि आता आम्ही निवडून आल्यानंतर आमचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाप्रमाणे जी काही कामं आम्ही आश्वासन दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू। आणि त्यात प्रामुख्याने पिण्याचं पाणी असेल, बारबंदी स्वच्छता असेल आणि पार्किंगचा मोठा इश्यू आहे तो पण आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू। आणि त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंगचं जे काय बांधकाम चाललेलं आहे ते नवीन बिल्डिंगचं बांधकाम लवकरात लवकर व्हावं यासाठी पण प्रयत्न करू। आणि नवीन बिल्डिंगमध्ये आमचे जे वकील आहेत सर्व वकील सिनियर ज्युनियर सगळे वकील भविष्यातील 50 वर्षाचा विचार करून त्याच्या बसण्याची व्यवस्था चांगली व्हावी, तसं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी चांगले अवेलेबल व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू। आणि पुन्हा आम्ही बार आणि बेंचचं जे रिलेशन आहे ते कॉर्डियल राहील असंच आम्ही नेहमी वागू। त्याच्यामध्ये JMC तसंच पोलीस प्रॉसिक्युटर, पब्लिक प्रॉसिक्युटर ज्या काही एक्झाम होतात त्यासाठी जे काही आस्पायरंट असतात त्यांच्यासाठी नियमितपणे अभ्यास वर्ग घेऊ हे पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे।